आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करा अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिली आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँक समितीच्या 167व्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याच्या 2025-26 या वित्तीय वर्षाचा 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आज इलेक्ट्रॉनिक सिव्हिल सूची 2025 ई पुस्तकाच्या स्वरूपात जारी केली. यामध्ये देशभरातील कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांची माहिती डिजिटली संकलित करण्यात आली आहे. डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी IAS अधिकाऱ्यांची ई सिव्हिल यादी जारी करून पारदर्शकता आणि डिजिटल सुधारणावर भर दिला. यंदा चांगला पावसाळा होईल असा अंदाज आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली तर खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा कोकाटे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत येत्या 25 मे रोजी देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 122वा भाग असेल. श्रोते या कार्यक्रमासाठी सूचना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर पाठवू शकतात. तसंच श्रोत्यांनी नरेंद्र मोदी ॲप आणि MyGov ॲप याद्वारे आपल्या सूचना 23 मे पर्यंत पाठवता येतील. हवामान. विदर्भाच्या अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वाऱ्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. या दरम्यान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.